झटपट होणारी इन्स्टंट बिर्याणी आज आपण बघणार आहोत। एग बिर्याणी बनवणार आहोत आपण अगदी कमी सामग्रीमध्ये आणि खूप टेस्टी छान ही बिर्याणी बनते। खास करून बॅचलर मुला-मुलींसाठी तर खूप छान ऑप्शन आहे हा बिर्याणीचा। चला तर मग आता बघूया आपण बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत। मी राईस बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी राईस घेतलेला आहे आणि यात आता हा मी धुवून घेणार आहे आणि यात सेम हीच वाटी 2 वाटी पाणी टाकून आणि याला वेळून घेणार आहे। मी हा इलेक्ट्रिक कुकर मध्ये लावते, तुम्ही पातेलीत किंवा कढईमध्ये याला वेळून घ्या। मी राईस धुवून आणि त्यात पाणी टाकून घेतलंय। आता आपण यात टाकणार आहोत दालचिनी, 4-5 लवंग, 4-5 मिरी, 1-2 तेजपत्ता, मीठ 1 मोठा चमचा आणि यानंतर आपण टाकणार आहोत यात 1 ते 2 चमचे तेल। याच्याने तांदूळ एकमेकांना चिटकणार नाही। आता त्याला चाळून घ्यायचं आहे। इतर वेळी मी 1 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी टाकते, बट बिर्याणीसाठी आपल्याला तांदूळ पूर्ण शिजलेला नको आहे, 80% शिजलेला पाहिजे, त्यामुळे मी पाणी कमी घेतलंय। 3 मोठे कांदे उभे चिरून घेतले आणि असे वेगळे करून घेतले। आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। आपलं तेल गरम झालंय, यात मी हे कांदे टाकून तळून घेणार आहे। खरपूस अशी तळून घ्यायचे आपल्याला हे। छान गोल्डन ब्राउन झालेले आहेत आपले कांदे, बघू शकताय तुम्ही। अशा पद्धतीने तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि उरलेले आपल्याला कांदे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे। सगळे कांदे मी छान असे गोल्डन क्रिस्पी तळून घेतलेले आहे, बघू शकताय। 6 अंडे घेतलेले आहे मी, त्यात आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहोत। त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि चवीपुरतं थोडं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करणार आहोत आपण। एक स्टेप मी तुम्हाला सांगायची विसरली, मी या अंड्यांना आधी ना फोकच्या सहाय्याने असे होल्स पाडून घेतलेले आहेत। तर तुम्ही सगळ्या अंड्यांना असे सगळ्या बाजूने फोकच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने होल्स पाडून घ्या। त्याने काय होतं, मसाला आतमध्ये चांगला मुरले जातो आणि अंड्याला पण त्याची एक चव येते, त्यामुळे ही स्टेप करायला विसरू नका। आपण आता याला चांगले मिक्स करून घेऊ। आता हे आपण 10-15 मिनिटं असेच ठेवू आणि त्यानंतर यांना थोडं शॅलो फ्राय करून घेऊ। आता कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे, साधारण 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे। आपण आधी यात अंडे फ्राय करणार आहोत, शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला। सगळ्या बाजूने छानपैकी फ्राय करून घ्यायचे। खाली लटकून न देता आपल्याला कंटिन्यू असे छान फ्राय करून घ्यायचे। हे बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे। झाले आता हे आपले फ्राय करून, आता आपण यांना काढून घेऊ। कांद्याजवळच मी यांना काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने
छान फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे। त्याच कढईमध्ये मी आता 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं आहे। आपलं तेल गरम झालं आहे। यात आपण आता जिरं टाकून घेऊया। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे। 1 वाटी कांदा आहे, बघू शकताय तुम्ही। चांगला परतून घ्यायचा कांदा। यातच आता आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे, अद्रक आणि लसूणची पेस्ट। चांगलं गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, तेलामध्ये परतून घ्यायचा आहे छानपैकी। कच्चा कांदा राहिला ना की मग एवढी टेस्ट नाही येत, त्यामुळे कांदा छान मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा आधी तेलामध्ये। कांदा भाजताना त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे तो लवकर शिजतो। टमाट्यामध्ये जरी टाकलं मीठ तरी चालेल, त्याच्याने टमाटा लवकर शिजतो। आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे, इथे तांबूस लालसर असा गोल्डन ब्राउन। आता यात आपल्याला मी हा एकदम मोठा साईजचा टोमॅटो होता, तुम्ही 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले तरी चालणार आहे, ते टाकून घ्यायचे। टोमॅटो पूर्ण गाळ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आपण ऑलरेडी कांद्यात मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकरच आपलं शिजून गाळ होईल। त्याचसोबत आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची थोडी, थोडं हिंग टाकून घ्यायचे। आता टोमॅटो छान गाळ झालेला आहे, आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊ। 1-1.5 चमचा लाल तिखट टाकून घेऊ आपण। तुम्हाला कसं तिखट जास्त कमी आवडतं त्या पद्धतीने तिखट टाका। आणि 1 चमचा गरम मसाला टाकणार आहोत। या गरम मसाल्यामध्ये सगळा खडा मसाला आणि मिरची ॲड आहे। जर तुमच्याकडे हा गरम मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये धने जिऱ्याची पूड वगैरे टाकू शकताय। आम्ही हा गरम मसाला टाकतो, याच्यामध्ये सगळं ॲड असतं, सगळा खडा मसाला ॲड असतो आणि सोबत मिरची देखील ॲड असते, याच्याने खूप छान टेस्ट येते। ॲक्च्युली तो काळा मसाला म्हणजे आमच्या इकडची स्पेशालिटी आहे। 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला ॲड करून घ्यायचा आहे। कोणताही बिर्याणी मसाला ॲड करू शकताय तुम्ही, कोणत्याही ब्रँडचा। बिर्याणी मसाला ॲड केल्याने त्याला खूप छान वासही येतो, सुगंध येतो आणि टेस्टही छान लागते। यातच मी मीठही ॲड करून घेते, चवीनुसार मीठ ॲड करा। मी 1 मोठा चमचा मीठ टाकते, कारण आपण भातामध्येही मीठ टाकलेलं आहे आणि अंड्यांनाही मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ थोडं कमीच टाका। यातच आता आपण हे जे कांद्याचे काप तळून घेतले होते त्याच्यातले अर्धे काप आत्ता टाकायचे, अर्धे आपण नंतर वरून सजवणार आहोत तेव्हा टाकणार आहोत। थोडी कोथिंबीर ॲड करायची। आता या पॉईंटला आपल्याला यात थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे, साधारणतः अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे।
आणि छान उकळी येऊ द्यायची याला. याच्याने ना अशी लसलशीत होते बिर्याणी. खूप अशी एकदम कोरडी पण नाही राहत. मला खूप कोरडी बिर्याणी नाही आवडत. मी थोडंसं पाणी टाकून प्रेफर करते की थोडी लसलशीत बनवावी असं. आता याला छान उकळी आली आहे. आता तुम्ही हा राईस बघू शकताय. छान वाफवून घेतला आहे मी कुकरमध्ये. मोकळा झाला आहे मस्त, बघू शकता तुम्ही. आता हा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. हे मिक्स करून घ्यायचं. आता आपण छान हे मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये आता आपण जे फ्राय केलेले अंडे आहेत ते टाकून घेणार आहोत. आणि याला छान मिक्स करायचं आहे. आता लास्टला आपण थोडासा बिर्याणी मसाला वरून टाकून घेणार आहोत आणि याला 5 मिनिटं झाकण द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. 5 मिनिटं झाले आपले. आता आपण झाकण उघडून घेऊ. बघू शकता तुम्ही, खूप छान सुगंध पसरला आहे. हे बघा. आता आपण याला सर्व करून घेऊ. तर आपली गरमागरम बिर्याणी सर्व करण्यासाठी रेडी आहे. बघू शकताय तुम्ही. मी तुम्हाला थोडी सर्व करून दाखवते. हे बघा, सुपर यम्मी डिलिशियस आपली बिर्याणी, इन्स्टंट झटपट होणारी बिर्याणी रेडी आहे. नक्की ट्राय करा. कशी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या लाईक्समुळे माझं इन्स्पिरेशन वाढते. त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या अपडेटेड व्हिडिओजच्या लिंक्स मिळत राहतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.